बिट्टूची तब्येत अचानक एवढी बिघडली की डायरेक्ट तिला ॲडमिट करावं लागलं। हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर एकदम मजेतच असाल। तर इथे सकाळी चिकन आणलं होतं, तर पटकन मी धुवून उकळायला टाकून दिलं। मी बिट्टूला ताप आला होता म्हणून सकाळी औषध दिलेली, म्हटलं हिला जरा बरं वाटेल तर थोड्या वेळासाठी मीला स्कूलमध्ये घेऊन जाईल। पण झालं असं, तिला मी उठवलं, ब्रश केला, आंघोळ केली, त्यासोबत तिला तयार केल्यानंतर आम्ही बस स्कूलसाठी निघणार। तर तेवढ्यात तिला ओमिटिंग सुरू झाली। ते ओमिटिंग बऱ्याच वेळ चालली आणि बरोबर स्कूलसाठी 5 मिनिटं राहिले होते। मग मी मॅमला फोन केला, मॅमला तिची कंडिशन सांगितली आणि आजपासून तिचे एक्झाम देखील स्टार्ट होणार होते। तर मॅम म्हणाल्या की आता तिला ओमिटिंग झाली तर तुम्ही 15-20 मिनिटं थांबा, त्यानंतर वाटल्यास तिला घेऊन या। 10-15 मिनिटाचं काम आहे, मी तिचं जे एक्झाम आहे ती लगेच घेते, कारण की आज तिची ओरलच होती। तिने ओमिटिंग वगैरे झाल्यानंतर ती डायरेक्ट बेडवर जाऊन झोपली। तोपर्यंत मी अंघोळ ब्रश करून घेतला, लगेच चहा ठेवला। तिच्यासाठी देखील मी नाश्त्याला पराठा वगैरे बनवला, तिला थोडासा भरवला, त्यानंतर तिला झोपेतून उठवलं आणि स्कूलसाठी परत तयार केलं। तेवढ्यात तिला परत ताप आला, औषध दिली आणि मग मी तिची तयारीच करत होती। तेवढ्यात मीनू देखील नाईट करून घरी आली। तर मीनू म्हणाली अजूनही हिला बरं वाटत नाही आहे का? तर आम्ही बऱ्याच गोष्टी वगैरे केल्या। इथे बरं नाही आहे, पण बिट्टूचं असं म्हणणं आहे की माझे जे केस आहेत असे पुढे कार म्हणजे मी छान दिसेल। इकडे जीवाला बरं नाही, पण बाईला स्टायलिश दिसायचं आहे। तिची अशी अवस्था बघून तिचे पप्पा देखील म्हणाले की आज आपण हिचं जे ब्लड वगैरे चेक करायला दिले डॉक्टरांनी तेच करूया, कारण एवढी दिवसभर मस्ती करणारी मुलगी थोडा वेळ बरं वाटते, थोडा वेळ खेळते, त्यानंतर झोपते, असं बघून आपल्याला देखील करमत नाही आणि आपलं कोणत्या कामात देखील मन लागत नाही। तयारी वगैरे झाल्यानंतर तिला म्हटलं पप्पासोबत जा, तर ती म्हणाली नाही मम्मी तू असं कर, माझ्यासोबत तूच चल। मी तर अजिबातच तयारी केलेली नव्हती, फक्त अंघोळ केली, चेहरा धुतलेला होता, स्किन केअर देखील केलेलं नव्हतं, बस तसंच मग चेहऱ्याला गुंडाळलं आणि तिच्यासोबत मी स्कूलमध्ये गेली। आणि जशी उठली ना तशी तिच्या चेहऱ्यावर 12च आहेत, अजिबात जास्त हसत देखील नाही आहे। तिच्या स्कूलमध्ये तिचं 10-15 मिनिटाचंच काम होतं, त्यामुळे मी बॅग वगैरे काही घेतली नाही, तसंच तिला नेलं आणि आज ओरलच होतं, स्टोरी आणि पोएम। स्कूलमध्ये नेल्यानंतर टीचर म्हणाला तुम्ही थांबा, घरी जाऊ नका, हिची मी लगेचच घेते आणि तुम्ही हिला घेऊनच जा। आणि तुम्हाला तर माझी सवय माहितीच आहे, बाहेर असो किंवा कुठे मोबाईलमध्ये थोडासा मटका केला नाही तर काहीच केलं नाही। सही पकडे हैं। टीचरने तिची एक्झाम घेतली, त्यानंतर आम्ही लगेच घरी आलो। तिला पप्पा खाते, मला खाऊ नकोस तू, खाते नाही नाही खाते राहिला, घाबरू नका, येतो मी। नाही मम्मी रक्त नाही काढू माझं, बाय आई। मग घरी आल्यानंतर थोडेसे कामं करून मी बिट्टूला घेऊन निघाली डॉक्टरकडे। तर आमच्यासोबत होते माझे सासरे आम्हाला तिकडे डॉक्टरकडे घेऊन गेले। तिथे जात असताना मी बिट्टूला औषध दिली होती, तर ताप कमी होता, तर बिट्टूसोबत थोडीफार मस्ती केली। आम्ही दोघीही खोड्या काढण्यात एक्सपर्ट आहोत, ती माझ्या आणि मी तिच्यासोबत लहान मूल होण्यात जी मजा आहे ना ती मजा कशातच नाही। त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो ज्या ठिकाणी बिट्टूचं ब्लड काढणार होतं। तर इथे आम्ही बिट्टूचे जे बडे पप्पा आहेत म्हणजे आमचे भाऊजी, ते ज्या हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत तिथेच गेलो। तिथे गेल्यानंतर ना बिट्टू थोडीशी घाबरलीच होती। मग हाताला पट्टी लावल्यानंतर तर मग रडणं पडणं सुरू झालं आणि मग काढलं तिचं ब्लड। मग काय विचारता, चेहऱ्यावरती पूर्ण 12च वाजलेले, हात असाच ठेवलेला होता, अजिबात हलवला नाही। खूप रडणं पडणं चाललं आमचं। माझ्यावरच फुगली होती, कारण की मीच तिला डॉक्टरकडे घेऊन आली। घरी अर्धवट कामं तसेच होते बाकी। आल्याबरोबर पहिला पीठ मळवलं, घरी आल्यानंतर सर्व पटापट बाकीचे कामं आवरली, स्वयंपाक केला, जेवण केलं, बिट्टूला झोपवलं, तर तिच्यासोबत मी देखील झोपली। आता 5 वाजले, मी उठली आहे। काय झालं, आभाळ सारखंच आभाळ आलं, मी दिसते काय तारीख झाली बघा। हो मी पूर्ण आभाळ बापरे। बिट्टूचे रिपोर्ट आले दुपारी, त्यानंतर बिट्टूच्या पप्पाचा फोन आला की तू पटकन स्वयंपाकाचा आवर, आपण तिला घेऊन डॉक्टरकडे जाऊया। डॉक्टरकडे गेलो, तिथे गेल्यानंतर डॉक्टर म्हणाले की हिचा जो ताप आहे तो कमी होत नाही आहे, कारण तिच्या शरीरात काहीतरी वाढलंय, असं करा तुम्ही हिला नाही ॲडमिट करा। डॉक्टरकडून आम्ही घरी आलो, त्यानंतर थोडीफार तयारी केली, घरी सांगितलं की असं झालं। मीनूने तिला जवळ घेतलं, तिला समजून सांगितलं। बिट्टू तर रडत होती, म्हणत होती मी डॉक्टरकडे जात नाही आता परत, तिला सटला तर मला परत इंजेक्शन लावणार, त्यामुळे ती घाबरत होती। बेडवर एक बेडशीट आणि अंगावर एक चादर, पाण्याची बॉटल आणि बिट्टूची पाण्याची बॉटल, त्यासोबतच
त्याची नॅपकिन असं मी साहित्य या पिशवीमध्ये भरलं आणि पोचलो आम्ही डॉक्टरकडे. आता 9:30 वाजले होते. तिथे गेल्यानंतर तर बिट्टूचा अजूनच जोरात भोंगा सुरू झाला की मी इंजेक्शन लावणार नाही, सलाईन लावणार नाही आणि लवकर घरी चल. मग तिच्या हाताला सलाईन लावण्यासाठी तिला आतमध्ये नेलं, कारण मुलं भरपूर रडतात आणि आपणही बघू शकणार नाही त्यांच्या हाताला सलाईन टोचतात. तर सलाईन म्हणजे जी इंजेक्शन असते हाताला ते लावायचं. तर या खोलीमध्ये तिला नेऊन तिच्या हाताला ते टोचलं. बिट्टू आतमध्ये खूप रडत होती आणि तिचा आवाज ऐकून मी देखील बाहेर खूप रडत होती. कधी हा दरवाजा उघडणार आणि मी कधी आतमध्ये जाणार आणि बिट्टूला जवळ घेणार असं माझं झालं होतं. दरवाजा उघडला, तिला जवळ घेतलं. तिचं रडणं पडणं चालूच होतं. रडू की हसू असं बिट्टूचं चालू होतं. मग लगेचच तिला सलाईन लावलं एक छोटंसं. आता आम्ही निघालो घरी. ग्रीन मीन्स येलो मीन्स यस. आता मला डॉक्टरांनी दिले सुट्टी. आपण दोघी जिंकतात पप्पा. हरतात. अरे वा, गाडी काढला. पाऊस चालू आहे. आम्ही आतमध्ये होतो त्यामुळे आम्हाला काही माहीत पडलं नाही. बाहेर खूप वारा वादळ झालेला आणि पाऊस पण चालू होता. हे तेच हॉस्पिटल आहे ज्यामध्ये माझ्या प्रेग्नेन्सीची ट्रीटमेंट चालू होती आणि त्या मॅमच्या मिस्टरांकडे बिट्टूची ट्रीटमेंट चालू असते. मम्मी हवा लागतंय. हवा लागत आहे. वारा सुटताय. वारा नाही सुटत, पाऊस झाला. पाऊस येतो. पाऊसला हात लाव. नको लव हात पावसाला. माझा हात. बरं झालं आम्ही येताना 4 व्हीलर घेऊन आलो होतो, नाहीतर बस आम्ही पावसाने ओलं झालो असतो. आता तुम्ही म्हणालीला ॲडमिट केलं तर घरी कसं घेऊन चालले, तर डॉक्टर म्हणाले की तुम्ही ना पूर्ण रात्र राहू नका, आता सलाईन लावून घ्या. तर तिला 1.5 सलाईन लावलं. त्यानंतर डॉक्टर म्हणाले की तुम्ही उद्या सकाळी या. आता तिचा ताप खूप कमी झाला होता, ते बघून जरा बरं वाटलं. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.